नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये पाहणार आपल्याला आज इंटरडेमध्ये जबरदस्त रिकव्हरी पाहायला मिळाली. याचं कारण काय आणि याच्या मागचे सायकोलॉजी काही सर्व सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात पहिले बघू शकता मित्रांनो, मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं गॅप ओपनिंग मिळालं. गॅप ओपनिंगच्या नंतर आपल्याला सडनली थोडीशी रिकव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु ती रिकव्हरी थोड्या वेळपर्यंत सस्टेन राहण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा त्यामध्ये काय झालं, सेलिंग प्रेशर वाढलं. या ठिकाणी सेलिंग प्रेशर वाढल्याच्या नंतर आणखी पुन्हा एका सपोर्ट लेवलपर्यंत मार्केट गेलं. जो सपोर्ट लेवल आपला प्रिव्हियस डाटानुसार आणि ऑप्शन चेन डाटानुसार आपला हा प्रिव्हियस डाटाचा हा सपोर्ट या ठिकाणी होता. कुठला? हा स्ट्रॉंगली सपोर्ट झोन होता. या ठिकाणी मार्केट बघू शकता, ही पहिली कॅन्डल आहे. पहिले 5 मिनिटामधली 10 मिनिटामधली पहिली ही कॅन्डल आहे. या कॅन्डलमध्ये ओपनिंग झाल्याबरोबर सेलिंग प्रेशर पाहायला मिळतं. थोडंसं मार्केटमध्ये रिकव्हरी दिली, परंतु पुन्हा 25,800 आपल्या ऑप्शन चेन डाटापासून या लेवलपर्यंत आपल्याला शार्प सेलिंग मिळाली. परंतु पुन्हा मार्केटने काय केलं, जो आपला मेजर सपोर्ट आहे या सपोर्टला स्ट्रॉंगली या ठिकाणी होल्ड केलं. या ठिकाणी काय केलं, या कॅन्डलमध्ये बघू शकता तुम्ही, चांगल्या प्रकारचं होल्ड केलं या ठिकाणी. आणि या ठिकाणपासून शॉर्ट कव्हरिंग जर होण्यास सुरुवात झाली तर बघू शकता डायरेक्टली जी आपली फिबोनाचीची लेवल आहे 0.25ची, या लेवलपर्यंत परफेक्टली येऊन त्यानं 3 कॅन्डलमध्ये एवढंच 125 ते 150 पॉईंटच्या जवळपास मोमेंटम या ठिकाणी कॅप्चर केलं. ठीक आहे. आता याला महत्त्वाचं कारण काय होतं की आपला जो PCR लेवल आहे, हा PCR 0.5 पर्यंत आलेला होता. कारण PCR चांगल्या प्रकारचा आपला कंटिन्यूस या हप्त्याच्या सिरीजमध्ये आपल्याला तिसऱ्या दिवशी सुद्धा कंटिन्यूस आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळत होतं. त्यामुळे काय PCR निश्चितच या 0.5 पर्यंत येणं अपेक्षित होतं. आता हा PCR 0.5 आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणपासून जे काही शॉर्ट सेलर्स आहेत यांना प्रॉफिट बुक करणे अपेक्षित होतं. यामुळेच मार्केटमध्ये आज तुम्हाला रिकव्हरी पाहायला मिळाली. पुन्हा बघू शकता परफेक्टली 25,900 ही लेवल बघू शकता. परफेक्टली या लेवलच्या वरती ही जी काही आपली ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग लेवल आहे 25,900ची लेवल, या लेवलच्या वरती बघू शकता थोडीही सुद्धा कॅन्डल आपल्याला क्लोजिंग नाही मिळाली. आणि त्या ठिकाणपासून पुन्हा बघू शकता सेलिंग कंटिन्यू चालू झालं. पुन्हा या 0.25च्या लेवल थोडंसं होल्ड करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी कंटिन्यूस पुन्हा 25,800ची लेवल डाऊन साईडला ब्रेक करत आहे आणि हा सेलिंग पॅटर्न कंटिन्यू चालू आहे. म्हणजे आजच्या ठिकाणी काय झालं होतं, मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर कंटिन्यूस होतं, परंतु या ठिकाणी काय केलं, जे शॉर्ट सेलर्स होते यांनी प्रॉफिट या ठिकाणी बुक केलं. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला रिकव्हरी पाहायला मिळाली. आणि पुन्हा वरती आल्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी सेलिंगच्या पोझिशन तयार केल्या आणि पुन्हा मार्केटला काय करत आहे, त्याच लेवलला जो मार्केटचा आजचा जो ओपनिंग लेवल होती त्याच लेवलला आणून पुन्हा मार्केटला काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे. म्हणजे आजची जे काही तेजी मार्केटमध्ये कमावलेली होती ती तेजी सर्व या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला गेलेली आहे. आणि ऑप्शन चेनमधला जो डाटा बघाल तुम्ही, ऑप्शन चेनमध्ये बघू शकता हा जो डाटा आहे ऑप्शन चेनमधला, या ऑप्शन चेनमध्ये आता सध्या मार्केट प्राईस किती चालू आहे, 25,782 आणि आपण आलेलो आहोत 25,900 पासून वापस. आपल्याला सपोर्ट कुठून मिळाला होता, 25,750 पासून. ठीक आहे. तर पहिल्यांदा काय झालं की या 25,700 या 25,700वर चांगल्या प्रकारच्या सपोर्टसाठी पोझिशन तयार झाल्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर 25,800 या ठिकाणी सुद्धा फ्रेश बाईंगच्या पोझिशन तयार झाल्या होत्या, परंतु मार्केट जसंही अपसाईडला गेलं 25,900च्या जवळपास, यांनी काय केलं, ह्या लेवलपर्यंत जेवढ्या काही पोझिशननी प्रॉफिट बुकिंग सुरुवात केली. त्याचबरोबर सकाळी काय झालं होतं की या 26,000पासून तर 25,800 या लेवलपर्यंत जेवढे काही कॉल रायटर्स होते, या दोन्ही लेवलवर जेवढे काही कॉल रायटर्स होते यांनी आपलं मंदीचं प्रॉफिट बुक केलं होतं. म्हणजे या ठिकाणचा काय सेलिंग प्रेशर कमी झाला होता. म्हणजे या ठिकाणी बघू शकता सकाळच्या ज्या काही पोझिशन आहे ह्या चांगल्या प्रकारे कमी झालेल्या आहेत. या कमी झाल्यामुळेच काय मार्केटमधलं या ठिकाणचं सेलिंग प्रेशर एकदम कमी झालं होतं. या ठिकाणच्या पोझिशन बाजूला झाल्या तर मागे सरकल्या, कमी झाल्या. त्यामुळे काय यांना पुन्हा या ठिकाणी पॉवर मिळाला. यांना पॉवर मिळाल्यामुळे काय झालं, मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईड फ्रेश रॅली पाहायला मिळाली. म्हणजे या ठिकाणी काय झालं होतं की या ठिकाणची ही जी काही कॉल रायटर्स आहे यांनी शॉर्ट कव्हरिंग केली. म्हणजे यांनी काय केलं होतं, पहिल्यांदा कॉल शॉर्ट केले होते. ठीक आहे. मार्केटमध्ये मंदी झाल्याच्या नंतर यांनी काय आपल्या पोझिशन स्क्युअर अप केल्या, म्हणजे ॲटोमॅटिकली कॉल ऑप्शन बायमध्ये ह्या पोझिशन कन्वर्ट झाल्या. त्याच संधीचा फायदा घेत पुन्हा या 25,700 पासून तर 25,800 ज्या काही पुट रायटर्स होते यांनी पुन्हा या ठिकाणी फ्रेश पोझिशन तयार केल्या. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला 25,900 टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळालं. ठीक आहे. आता हे जे काही सध्या तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे, आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर मार्केटचा आपल्याला कंटिन्यू डाऊनफॉल पाहायला मिळतं या 25,900च्या लेवलपासून. ठीक आहे. ही 25,900 लेवल आपण ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग या ठिकाणी रेजिस्टन्स लेवल तयार केलेली आहे.
25,800 ही सुद्धा ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंगच आपली लेवल आहे. ही सुद्धा रेजिस्टन्सच काम करत आहे सध्या, कारण मार्केट या ठिकाणी डाऊन साईडला झालं आहे. आता नेक्स्ट सपोर्ट याला हा 25,750 या लेवलपर्यंत आणि त्यानंतर 25,700. कारण सडनली मार्केट आता या ठिकाणची पुट रायटिंग लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट होणार आहे. या ठिकाणपासून तर कंटिन्यू सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायलाच मिळत आहे. आता मेजर सपोर्ट जर आपला हा जर डाऊन साईडला ब्रेक झाला तर या ठिकाणी तुम्हाला आत्ताच जास्त प्रमाणात टार्गेट मिळू शकते. याचं कारण काय की ऑलरेडी मार्केटमध्ये काय झालेलं आहे, जे मंदीचं प्रॉफिट होतं, ज्यांनी शॉर्ट सेलच्या माध्यमातून पोझिशन तयार केल्या होत्या पहिल्यांदा, थोडंसं चार्ट तुम्हाला छोटा करून दाखवते कुठल्या लेवलपासून. तर या लेवलपासून ज्यांनी कोणी शॉर्टच्या पोझिशन तयार केल्या होत्या रेजिस्टन्स लेवलपासून, ह्या सर्व हा रेजिस्टन्स ठीक आहे, या लेवलपासून ज्यांनी कोणी शॉर्टच्या पोझिशन तयार केल्या होत्या या लेवलपर्यंत आल्याच्या नंतर काय झालेलं होतं, या ठिकाणचं प्रॉफिट बुक झालं होतं. मार्केटमध्ये काय झालं, या ठिकाणी या सपोर्टपासून थोडंसं प्रॉफिट बुक झालं. ठीक आहे, या सपोर्ट लेवलपासून हा सपोर्ट कुठून घेतला होता आपण, या लेवलपासून. या ठिकाणी हा सपोर्ट घेताना आपल्याला दिसला होता, म्हणून हा या ठिकाणचा सपोर्ट आजच्या दिवसाला चांगल्या प्रकारे काम केलं. या ठिकाणी थोडीशी रिकव्हरी पाहायला मिळेल, कारण यांनी ज्या काही पोझिशन तयार केल्या होत्या शॉर्ट सेलच्या, यांनी पुन्हा या ठिकाणी प्रॉफिट बुक केलं, त्यामुळे पुन्हा मार्केटमध्ये रिकव्हरी पाहायला मिळाली. आता पुन्हा या ठिकाणी पुन्हा सेलिंगच्या पोझिशन तयार केल्या आहे रेजिस्टन्स लेवलवर, परफेक्टली बघू शकता 25,900. ठीक आहे, आता सध्याच्या कंडिशनला हा सपोर्ट या सेलिंग प्रेशरमुळे हा सपोर्टसुद्धा ब्रेक होण्याच्या तयारीमध्ये आहे. कारण आता PCR डाटासुद्धा तशा प्रकारचा, कारण फ्रेश पोझिशन सध्या जास्त प्रमाणात आहे मार्केटमध्ये आपल्याला. ठीक आहे, आपल्याला महत्त्वाचं काय, हे सर्व चार्टमध्ये बघत असताना आपल्याला ऑप्शन चेनमधला डाटा कशाप्रकारे वर्क होत आहे आणि त्याच्यामध्ये कशाप्रकारे बदल आपल्याला पाहायला मिळत आहे रोजच्या दिवसाला, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं राहते. कारण ऑप्शन चेन डाटाच्या नुसारच तुम्हाला चार्टवर जे काही मोमेंटम होताना दिसून येत आहे. आता या चार्टमध्ये जर बघितलं तर परफेक्टली बघू शकता तुम्ही, ह्या जेवढ्या काही हॉरिझॉन्टल लाईन तुम्हाला पाहायला मिळते, हे सर्व ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग आपण या ठिकाणी सध्या ड्रॉ केलेल्या चार्टवर हे बघू शकता. 26,300 ऑप्शन चेन डाटाची लेवल, 26,200 ऑप्शन चेन डाटाची लेवल, 26,100 ऑप्शन चेन डाटाची लेवल, 26,000 सुद्धा आहे ऑप्शन चेनची, 25,900 ही सुद्धा ऑप्शन चेन डाटानुसार, 25,800 ही सुद्धा ऑप्शन चेन डाटानुसार, 25,700 ही सुद्धा ऑप्शन चेन डाटानुसार. ठीक आहे, मार्केट प्रत्येक वेळी त्याच लेवलपासून तुम्हाला रेजिस्टन्स घेऊन डाऊन साईडला येताना दिसलेलं आहे. ठीक आहे, कारण अदरवाईज दुसऱ्या या ठिकाणी दुसरं कारण तर कुठलं आपल्याला जास्त मेजर दिसत नाही. बाकी तर अदर गोष्टी दिवसभर चालूच राहणार आहे, कुठली ना कुठली न्यूज येणार आहे मार्केटला, त्याची किंवा मंदीमध्ये जाण्यासाठी फक्त बहाणा पाहिजे किंवा कारण पाहिजे, त्यानुसार मार्केटमध्ये तुम्हाला वर्क होताना दिसून येते. ठीक आहे, तर अशा प्रकारचं मोमेंटम राहते. आता यामध्ये पोझिशन घेताना आपल्याला काय करावं लागते, नेहमी छोटे स्टॉप लॉस घेण्यासाठी. जेव्हा मार्केट एकदम स्ट्रॉंगली सपोर्ट किंवा रेजिस्टन्स झोनवर राहते, तेव्हा छोटे स्टॉप लॉसमध्ये मार्केटमध्ये कशा प्रकारे आपल्याला एंट्री मिळते हे आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं राहते. त्या लेवलवरूनच आपल्याला प्रत्येक वेळी काय होते की मार्केटमध्ये कशी रिकव्हरी मिळत आहे, कशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला मिळून येत आहे हे समजण्यात खूप महत्त्व होते, खूप या ठिकाणी मदत होते. आता या ठिकाणी बघू शकता या चार्टनुसार 25,900 परफेक्टली रेजिस्टन्स झोन घेतलेला आहे. त्या ठिकाणपासून बघू शकता 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये. आता या ठिकाणी जर आपण 26,000चा जर पुट ऑप्शन बघितला, या परफेक्टली या ठिकाणपासून जर 26,000चा पुट ऑप्शन जर बघितला, तर या 26,000च्या पुट ऑप्शनमध्ये बघू शकता तुम्ही कशा प्रकारचा आपल्याला मोमेंटम पाहायला मिळालेलं आहे. हे बघू शकता परफेक्टली 140 पासून यामध्ये सपोर्ट घेतलेला आहे, ज्या ठिकाणपासून मार्केटमध्ये तुम्हाला डाऊन साईड मोमेंटम पाहायला मिळालं. ठीक आहे, आता सकाळच्या कंडिशनला शॉर्ट सेलच्या कंडिशनला सुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा ट्रेड होता. या ठिकाणपासून बघू शकता तुम्ही कंटिन्युअस परफेक्टली 140 पासून मार्केट पुन्हा 220 पर्यंत, म्हणजे 40-50 पॉईंट सहज या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. आपल्याला परफेक्टली काय करायचं, या रेजिस्टन्स अशा जेव्हा ऑप्शन चेन डाटाच्या अगोदर रेजिस्टन्स किंवा या सपोर्टच्या लेवल येते, यावेळेस आपल्याला चार्टवर स्ट्राईक प्राईजमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आहे हे बघणं खूप महत्त्वाचं राहते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपल्याला मोमेंटम मिळालेला आहे. त्यामागची सायकोलॉजी आणि ऑप्शन चेनचा डाटा अशा प्रकारे बदल झालेला आहे. तर दिलेली माहिती तुम्हाला कशा प्रकारे वाटली ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा.